शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आजच्या या पत्रकार परिषदेत सर्व इलेक्ट्रॉनिक तथा प्रिंट माध्यमांच्या प्रतिनिधींचं मनपूर्वक स्वागत आहे। माझ्यासोबत या भागाचे निवडणूक प्रभारी श्रीयुत बाळकेजी आहेत, या प्रभागाचे उमेदवार श्रीयुत चेतनजी पवार आणि आमचे सागरजी ओवाळ आहेत, कोंबडेजी आहेत, आमचे जिल्हा प्रमुख माजी आमदार गौतमजी चाबुकस्वार साहेब आहेत आणि सर्व आमचे सन्माननीय पदाधिकारी उपस्थित आहेत। आपल्या सगळ्यांना प्रश्न असा पडला असेल की अचानक इकडे आम्हाला पत्रकार परिषद का घ्यावी लागते। त्याची अनेक कारणं आहेत। एकतर निवडणुका तब्बल 7-8 वर्षांनी होत आहेत आणि 7-8 वर्षांनी जेव्हा निवडणूक होते त्यावेळेला स्वाभाविक आहे की सगळ्यांची उत्सुकता आणि सगळ्यांचा उत्साह ओसंडून वाहतो। परंतु ती उत्सुकता आणि तो उत्साह किंवा ती कार्यकर्त्यांची कार्यक्षमता इथपर्यंत गोष्ट ठीक आहे, परंतु निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने वारेमाप पैशांचा वापर केला जातो आणि एकीकडे एका उमेदवाराची खर्च मर्यादा साधारण 15 लाखापर्यंतची असते, परंतु कोट्यावधीचा खर्च होतो आणि तरीही निवडणूक आयोग त्याकडे सोयीस्करपणे डोळेझाक करतं। आम्हाला निवडणूक आयोगाच्या लक्षात काही गोष्टी आणून द्यायच्या आहेत आणि म्हणून ही पत्रकार परिषद घेणं गरजेचं आहे। पिंपरी चिंचवड ही कुबेराची खाण आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही, पण या कुबेराच्या खाणीचे मालक कोण आहेत आणि ही कुबेराची खाण कोणाच्या स्वाधीन आहे? ती कुठल्या तरी एका व्यक्तीच्या एका आकाच्या स्वाधीन करण्यापेक्षा ती पब्लिक झाली पाहिजे आणि म्हणून ती निवडणुकीतनं सगळे लोक निवडून तिथपर्यंत पोहोचले पाहिजे यासाठीचा प्रयत्न। मात्र मागच्या 2-3 दिवसांपासून एकीकडे इथल्या सत्ताधारी प्रवाहातल्या सगळ्या नेते मंडळींचा पैशाचा वारेमाप वापर आणि दुसरीकडे निवडणूक आयोगाने केलेली डोळेझाक, विशेषतः निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवर जी निवडणूक चिन्ह सगळ्या पक्षांची दिलेली आहे त्यामध्ये जर आपण मशाल हे चिन्ह बॅलेट पेपरवरचं जर बघितलं तर ते अशा काही पद्धतीने छापलं गेलेलं आहे की जेणेकरून ती मशाल आहे हे व्यवस्थित ते संकल्पित होणार नाही, ते चिन्हांकित होणार नाही। म्हणजे अशाच पद्धतीने मागे त्यांनी मला वाटतं त्या तुतारी आणि पिपाणी यामध्ये असाच गोळ घालून ठेवलेला होता। हे फार उल्लेखनीय आहे की कमळ चिन्हाच्या आजूबाजूला अगदी कुठल्याही अपक्षाचं, महाराष्ट्रातल्या कुठल्याही उमेदवाराचं एखाद्याचं गुलाबाचं फूल, चाफ्याचं फूल किंवा कनेरीचं फूल, गेला माझा बेसरमाचं फूल असं कुठलंही चिन्ह येत नाही। म्हणजे एकच फूल असतं आणि इतर कुठलीही फुलं अजिबात चिन्हांकित होत नाही। अपक्ष उमेदवाराला तसं चिन्ह मिळत नाही। मात्र विरोधी पक्षांची जी चिन्ह आहेत त्याच्याशी साधर्म्य साधणारी चिन्ह ठरवून दिली जातात का ही शंका आमच्या मनात आहे। जे चिन्ह आम्हाला निवडणूक आयोगाने सांगितलं आणि ज्या चिन्हावर आम्ही निवडणूक लढतोय दरवेळेला त्या चिन्हाच्या डिझाईन मध्ये बदल करणं किंवा चिन्हाचा आकार जाणीवपूर्वक कमी जास्त करणं जेणेकरून ते चिन्ह कुठली तरी वेगळीच वस्तू आहे अशा पद्धतीने दाखवावं, हा निवडणूक आयोगाचा अत्यंत खोडसाळपणा आहे। कारण निवडणुका या चिन्हांवर होतात, चिन्ह पक्षाचे असते, पक्षाचा एक विचार असतो आणि तो विचार घेऊन इथं प्रतिनिधी उभा राहतो, त्याचं चिन्ह हे त्याच्या विचारधारेचं द्योतक आहे। मात्र जाणीवपूर्वक जर त्याच्यात खोडसाळपणा केला जात असेल तर निवडणूक आयोगाला सुद्धा उघडे पाडण्याची गरज आहे। आमचे प्रभाग क्रमांक 32 चे उमेदवार श्री कोंबडे यांनी या संदर्भात आणि आमचे जिल्हा प्रमुख चाबुकस्वारजी, चेतन पवारजी या सगळ्यांनी लेखी स्वरूपामध्ये निवडणूक आयोगाकडे या संदर्भात जोरदार आक्षेप नोंदवलेला आहे आणि त्याची आम्ही स्पष्टपणे ही तक्रार नोंदवलेली आहे की पिंपरी चिंचवडच्या एकूण निवडणूक प्रक्रियेत उभ्या असणाऱ्या उमेदवारांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे उमेदवार आहेत, ज्या उमेदवारांचं मशाल हे चिन्ह आहे, हे मशाल चिन्ह जाणीवपूर्वक खोडसाळपणा करत ते ओळखायला येणार नाही किंवा त्याबद्दल संदिग्धता निर्माण होईल अशा पद्धतीने जे केलं जातंय
याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं. अजून त्यांच्याकडे 4-5 दिवसांचा वेळ आहे आणि या 4-5 दिवसात त्या चिन्हाची व्यवस्थित नीट काळजीपूर्वक त्याचं निरीक्षण करून त्याची दुरुस्ती झाली पाहिजे. हा महत्वाचा मुद्दा. इथल्या महानगरपालिकांच्या शाळांच्या संबंधाने सुद्धा महानगरपालिकेची जी वर्षानुवर्ष जिल्हा परिषदेची शाळा आहे, एकीकडे सरकार सांगत आहे की आम्ही स्मार्ट सिटी केलेल्या आहे, मात्र स्मार्ट सिटी मध्ये पुणे पिंपरी चिंचवडचं काय वाटोळं केलंय हे मी वेगळं सांगायची गरज नाही. अशा या सगळ्या स्मार्ट सिटी मध्ये जिथे की पुनवळे हे महापालिकेत येतं, ताथवडे सुद्धा महापालिकेत येतं, मात्र ताथवडेची जी शाळा आहे जी आधीची जिल्हा परिषदेकडे होती ती अजूनही महापालिकेकडे वर्ग केली जात नाही. या शाळेच्या संबंधाने वारंवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून याचा पाठपुरावा वारंवार केला गेला. त्याच्यावर प्रांत किंवा तहसील या सगळ्या लोकांकडून वारंवार त्याची पत्र दिली गेली. जनमाहिती अधिकाऱ्यांनी जेव्हा आम्हाला माहिती पोहोचवली आणि त्याच्या संबंधाने आम्ही म्हणजे शालेय शिक्षण विभागाचा आदेश असेल, 2013 ते 17ची कोर्ट केस असेल, 17 मध्ये त्या कोर्ट केसचा निकाल असेल, किंवा पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचं पत्र असेल, अनेक गोष्टी घेऊन शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठता लावून त्याचं हस्तांतरण करणं, अतिरिक्त मुख्य सचिव विभागाला पत्र देणं, ह्या सगळ्या बाबी करून सुद्धा अजूनही ही शाळा महापालिकेकडे हस्तांतरित होत नाही. महापालिकेकडे का हस्तांतरित होत नाही? कारण महापालिका ज्या लोकांच्या ताब्यात दिलेली आहे ती सगळी लोक ना त्यांना शिक्षणाचा गंध आहे ना त्यांना शिक्षणाशी घेणं देणं आहे. म्हणजे अगदी कालचा जर मुद्दा बघितला तर मला फार म्हणजे किती थोर लोक आहेत ही महेश लांडगे ज्या पद्धतीने बोलले, तर महेश लांडगे एकीकडे सांगत आहेत की सगळ्याकडच्या गुन्हेगारीचा आका कोण आहे तर अजित पवार आहे, आणि हा गुन्हेगारीचा आका आमच्याकडे कशासाठी आलेला आहे म्हणजे भाजपाकडे कशासाठी आलेला आहे तर 70,000 कोटीचा घोटाळा लपवण्यासाठी आलेला आहे. आता यातनं 2 गोष्टी स्पष्ट होत आहेत. हे तर अजितदादाही म्हटले की माझ्यावर 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा त्यांनी आरोप केला, मी त्यांच्यासोबत आता बसलेलो आहे. नंतर ते एक पाऊल मागे येऊन म्हणतायत की नाही मी फक्त पिंपरी चिंचवड पुरतच बोलतो. कोणाला वेड्यात काढतात म्हणजे इथे जणू काही सगळे लोक डोसक्याला गोडतेल लावून बसलेली आहेत अशा पद्धतीने ते मांडले असतात. पण हे स्पष्ट आहे की जर महेश लांडगे म्हणतायत की सगळ्या गुन्हेगारीचा आका अजित पवार आहेत आणि 70,000 कोटीचा घोटाळा लपवण्यासाठी ते भाजपात आलेले आहेत, तर याचा अर्थ अजितदादा तर भ्रष्टाचारी आहेत का नाही त्यावर आता त्यांनीच सांगितलेलं, ते मी वेगळं सांगायची गरज नाही. पण एवढा मोठा भ्रष्टाचार झाला हे जर तुम्हाला माहिती आहे, तुमच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना माहिती आहे आणि तुम्ही रोज त्याच्यावर उठून बोलताय. तुमचं भूतपूर्व प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब फार गुलुगुलू बोलताना सांगतायत की चौकशी चालू आहे बरं का, म्हणजे इशारा चौकशी चालू आहे, हा तुमच्या छातीवर वरवंटा ठेवलेला आहे आम्ही. जर हे असं सगळं असेल तर मग एवढ्या भ्रष्टाचारी माणसाला भाजपमध्ये घेण्याची तुमच्याशी काय अपरिहार्यता होती? याचा अर्थ भारतीय जनता पार्टी भ्रष्टाचारी लोकांना ब्लॅकमेल करून पक्षात घेते का? महेश लांडगे ज्या अर्थी म्हणतात की अजित पवार हे भ्रष्टाचारांचे आका आहेत आणि त्यांचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी ते आमच्याकडे आले, म्हणजे भाजपा सगळ्या भ्रष्टाचारांवर पांघरून घालते, याचा महेश लांडगे यांनी कबुली जबाब दिलेला आहे. हा कबुली जबाब जर महेश लांडगे देत असतील तर भाजपा आणि राष्ट्रवादी हे दोघेही चोर चोर मौसेरे भाई आहेत आणि अशा चोर चोर मौसेरे भाई दोघे मिळून जर लोकांना वेड्यात काढत असतील तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या दोघांनाही जे अत्यंत तत्वहीन राजकारण घेऊन उभे राहत आहेत, ज्यांच्याकडे तत्वनिष्ठा आणि विचार याच्याशी दूर दूर पर्यंत कसलाच संबंध नाही, जे पिंपरी चिंचवडकडे फक्त आणि फक्त कुबेराची खाण म्हणून बघत आहेत, आमच्यासाठी पिंपरी चिंचवड हा नुसता सत्तेचा किंवा फार इथे खजाना आहे हा विषय नाही, तर आमच्यासाठी पिंपरी चिंचवड हा इथल्या लोकांचा नेमके प्रश्न आणि त्या प्रश्नांवरती यांनी काय काय काम केलं. कारण एकही जण महेश लांडगे यांना प्रश्न विचारत नाही तर आम्ही जरा ठामकडे विचारले पाहिजे की मधल्या काळामध्ये जणू गाजापट्टा करून टाकावा अशा पद्धतीने ज्या सगळ्या म्हणजे
पक्के बांधलेली झोपडपट्टीची घरं नव्हती, चांगले बंगले होते तिथे. हे सगळे बंगले नेस्तनाबूत करावे लागले. याला जबाबदार कोण आहे? सत्ता तुमची होती, पण त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? या सगळ्या बंगले ज्यांचे ज्यांचे गेले, ज्यांनी आपल्या अख्ख्या आयुष्याची जमापुंजी लावलेली होती, ती जमापुंजी लावलेले लोक ज्यांना तुम्ही देशोधडीला लावलं, त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे? अजितदादा इथे फार वर्षांपासून काम करत आहेत, तिकडे काय देवेंद्रजींचा फार सभा वगैरे खूप दौरे होत आहेत. तर यांनी या दोघांनीही एकदा उत्तर दिली पाहिजे की ज्या ज्या लोकांनी अशा पद्धतीने जर ते बंगले अनाधिकृत होते तर त्या बंगल्यांना बांधकामाचे परवाने देणारे अधिकारी कुठे आहेत आणि या अधिकाऱ्यांवर तुम्ही अशा काय कारवाया केल्या? ज्या ज्या लोकांनी इथे या सगळ्या बंगल्यांच्या साठीचं रोड, इलेक्ट्रिसिटी, वॉटर सप्लायच्या लाईन या सगळ्या गोष्टी पुरवल्या, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित नव्हत्या का? आणि जर म्हणणं असं असेल भाजपचं किंवा राष्ट्रवादीचं की नाही आम्हाला त्या गोष्टी माहित नव्हत्या, तर मग तुम्ही राज्यकर्ते म्हणून फेल आहात. 0 एकदम 0. जर तुम्हाला हे कळत नसेल की या सगळ्या परवानग्या कशा मिळाल्या, कारण तुम्ही परवानग्या दिल्या म्हणून लोकांनी प्लॉट घेतले, म्हणून लोकांनी आपल्या कष्टाचा आयुष्यभराचा पैसा तिथे लावला आणि म्हणून लोकांनी ती घरं उभी केली. पण ती घरं ज्या पद्धतीने रातोरात डिमॉलिश केली गेली आणि महेश लांडगे नावाच्या व्यक्तीने यातल्या म्हणजे अक्षरशः बातम्या सुद्धा कुठे येणार नाहीत. काही मोजके पाठीचा कणा असणारे पत्रकार उभे राहिले, पाठीचा कणा असणाऱ्या काही वाहिन्या उभ्या राहिल्या आणि त्यांनी ही बातमी दाखवण्याचं धाडस केलं. आम्ही या निवडणुकीमध्ये आमचे हे अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांवर अजूनही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि या सगळ्यांचा काय म्हणता येईल त्याला प्रतिनिधी म्हणून काम करणारे महेश लांडगे. कारण तिकडं जरी काय म्हणता येईल मुख्य मालक जरी ते असले तरी भालदार चोपदार म्हणून चाव्या महेश लांडगेंच्या हातात आहेत. तर या सगळ्यांनी या प्रश्नांची उत्तरं देणं गरजेचं आहे. मी हे जाणीवपूर्वक पत्रकार परिषद घेऊन मांडत आहे कारण मला याची कल्पना आहे की ही माणसं नंतर काय पद्धतीने वागू शकतात किंवा या सगळ्यांना हे फाटे कशा पद्धतीने फोडू शकतात. आम्हाला तर इथपर्यंत वाटतं की महेश लांडगेंनी केलेले आरोप, अजितदादांनी केलेली मांडणी ही सगळी नुराकुस्ती आहे. हे फक्त इलेक्शनच्या आधी एकमेकांचं भांडण झालंय असं दाखवत राहतील, एकमेकांना फक्त म्हणजे गालगुच्छ आणि चिमटे घेत राहतील आणि इलेक्शन नंतर पुन्हा एकदा तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू सत्तेच्या माळा करतील. जसं आमच्या कोकणातल्या 2 भाच्याने केलेलं आहे की आधी इलेक्शनच्या आधी खूप भांडाभांड करायची आणि नंतर नाही आमचं असं काही नव्हतंच म्हणायचं. निलेश राणे रवींद्र चव्हाणांची नुराकुस्ती अशीच लागली होती. तशीच नुराकुस्ती इथे रवींद्र चव्हाण अजित पवारांची किंवा अजित पवार महेश लांडगे यांची चालू आहे का? आणि मग अशा नुराकुस्तीमध्ये पिंपरी चिंचवडच्या लोकांचं नुकसान होता कामा नये यासाठी म्हणून, कारण ज्या काही मुद्द्यांवर आम्ही सातत्याने वाढतोय, मग तो अनधिकृत बांधकामाचा मुद्दा असेल, तो ड्रगचा मुद्दा असेल, ते अनधिकृत असणारे पब्स, डान्स बार्स, हॉटेल्स असतील त्यांचा मुद्दा असेल किंवा कित्येक लोकांच्या जमिनींचं अधिग्रहण करून त्या जमिनींचे मावेजात त्या लोकांना मिळाले नाहीत त्याचा मुद्दा असेल. कारण हा सगळा जो भाग आहे तो नव्याने महानगरामध्ये समाविष्ट केलेला भाग आहे. त्यामुळे नव्याने समाविष्ट केलेल्या भागांचे अनेक जे प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन आम्ही अत्यंत मुद्देसूद असे प्रश्न उपस्थित करत आहोत. माझी विनंती आहे भाजप आणि राष्ट्रवादी दोघांच्याही नेत्यांना की कृपया चर्चा इतरत्र भरकटवण्यापेक्षा तू इधर उधर की बात मत कर, सीधे सीधे ये बता की पिंपरी चिंचवड का कारवा किसने लुटा है. तो कारवा ज्यांनी लुटलेला आहे आणि ते सगळे सत्तेत आहेत, ते सगळे एकमेकांचे वाटेकरी आहेत, ते सगळे जरी लोकांच्या समोर भांडण दाखवत असले तरी तेच पुन्हा लोक तिकडे जर बसणार असतील आणि ते आमच्या उमेदवारांना महत्वाची गोष्ट की हे का बोलावं लागते त्याचं कारण हे आहे की काही उमेदवारांना
प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या, म्हणजे आधीचे सगळे प्रयत्न करून झाले, फॉर्म मागे घेतोस का, फॉर्मच भरू नकोस, किंवा आमच्या पक्षात येतोस का, मग एखाद्याची फाईलच सापडत नाही, मग एखाद्याची, ज्याला आम्ही लोकसभेची उमेदवारी देतो, ज्याच्यासाठी आम्ही रक्ताचं पाणी करतो, तो एखादा आपला अजून काहीतरी जास्तीचा लाभ बघण्यासाठी टंकन उडी मारून जातो. पण त्याच वेळेला जे त्यांच्यासोबत विश्वासानं वावरलेले असतात, असा एखादा आमचा चेतन पवार सारखा कार्यकर्ता असतो की मग सगळीकडनं स्कॅन मारायचं, आणि जर काहीच सापडत नसेल तर मग मात्र उमेदवारांना धमकावणे त्यांच्याकडे शिल्लक राहते. मी ही सगळी मांडणी गुन्हेगारीची किंवा भ्रष्टाचाराची पार्श्वभूमी का मांडत आहे, तर माझ्या काही उमेदवारांना ज्या पद्धतीने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष धमकावण्याचे प्रयत्न झाले, आमची विनंती आहे त्यांना, तुमच्या पैशाचा जोर कुठून आहे हे आम्हाला चांगलं माहिती आहे. ज्या पद्धतीने राज्यामध्ये इलिगल ड्रगचे साठे सापडत आहेत, जे काही अनाधिकृत सगळे धंदे चालू आहेत, या सगळ्या अनाधिकृत धंद्यांचा पैसा कुणाचा, आणि पब्स, डान्स बार, हॉटेल्स, ड्रग्ज यातून पैसा येतोय, पैशातून सत्ता मिळवली जाते, सत्तेतनं पुन्हा एकाधिकारशाही आणि एकाधिकारशाहीतनं पैसा, आणि त्या पैशातनं उमेदवारांना धमकावण्याचा प्रयत्न होत असेल तर आमची राज्याच्या गृहमंत्र्यांना सपशेल मागणी आहे की निवडणुकांचे फार्स करता कशाला? असे निवडणुकांचे फार्स करण्यापेक्षा सरळ सरळ पिंपरी चिंचवडच्या नगरसेवक पदाचे लिलाव काढा, ऑक्शन करा, त्याचे एक एक जागा किती 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 रुपयांना आहे ते ऑक्शन काढून टाका. कारण उगाच तुम्ही एवढा सगळा पैसा ओतणार आणि निवडणूक आयोग सगळं करत असूनही तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर हे वाईट आहे. भारतीय नागरिक म्हणून जे जे अधिकार तुम्हाला आहेत ते ते अधिकार आम्हाला आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संविधानिक चौकट मानून त्या चौकटीत काम करणारा पक्ष आहे, आणि त्या चौकटीत राहून माझा प्रत्येक उमेदवार पक्षाची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवत आहे. लोक ठरवतील, लेट देम डिसाइड, लोकांना ठरवू द्या आम्ही कोण आहोत काय नाही. पण अशा पद्धतीने धमकावून, लोकांना फोन करून, लोकांना घाबरवून किंवा कुठल्याही पद्धतीने लोकांच्या प्रचार यंत्रणेमध्ये बाधा आणून ही निवडणूक स्पॉइल करू नये. सत्ताधाऱ्यांनी जरा तरी स्वतःवर विश्वास बाळगा. पण तुमचा तुमच्यावर विश्वासच नाही, कारण तुमचा तुमच्यावर जर विश्वास असता तर तुम्हाला मताला 20-20, 25-25 हजार रुपये खर्चच करावे लागले असते. हेही तितकंच खरं आहे. हे अत्यंत महत्वाचे मुद्दे पिंपरी चिंचवडच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांशी डिस्कस करायचे होते, आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांना आग्रहाने इथे बोलावं लागेल. थँक्यू. ताई, तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही कारवा लुटला, परत नुरा कुस्ती अशा स्वरूपाचे शब्दप्रयोग केले, आणि जे चाललेलं आहे महापालिकेत अगदी आम्ही सुद्धा त्याच्याशी सहमत आहोत. पण तुम्ही लोकांना पर्याय दिलेला नाही. आपण 58 जागांवर उमेदवार दिले फक्त, मनसेचे 19, आणि आपल्यातले पण परत 12 जणांनी माघार घेतली. दुसरा प्रश्न माझा की तुम्ही अजित पवारांवर टीका केली, पण आपल्यातले लोक, पक्षाचे पदाधिकारी अजित पवारांच्या गळ्यात गळे घालून अजित पवारांसहित महाविकास आघाडीचा प्रयोग करायला निघाले होते, त्याचं काय मग? आपण एकाच एक 3 प्रश्न मला विचारलेले आहेत. मी त्याची वेगवेगळं उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. आपण मला पहिला प्रश्न विचारला, अजित पवारांवर टीका. मी टीका करतच नाही. अजित पवार यांनी स्वतः कबुली जबाब दिला की माझ्यावर 70,000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप असतानाही भाजप माझ्यासोबत बसली. त्यावर बोलताना त्यांच्याच सोबत सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेले महेश लांडगे म्हणतायत की आमच्याकडे तुम्ही का आलात, तुम्ही गुन्हेगारांचे आका आहात, तुम्ही आमच्याकडे आलाय. म्हणजे ते गुन्हेगार आहेत हे भाजपला मान्य आहेच आहे, पण त्यासोबतच भाजप स्पष्टपणे सांगत आहे की तुम्ही गुन्हेगार असून आम्ही तुमच्यावर पांघरून घातलंय. गुन्हा करणारा तर गुन्हेगार असतो, पण गुन्हेगाराला आश्रय देणारा त्याही पेक्षा मोठा गुन्हेगार असतो. भाजपा राष्ट्रवादीपेक्षाही मोठी गुन्हेगार आहे, हे या निमित्ताने अधोरेखित होतं. आता दुसरी गोष्ट जी आपण सांगत आहात की आम्ही किती उमेदवार लढवत आहोत. मला असं वाटतंय की जेव्हा आम्ही आघाडी म्हणून लढायचं ठरवलं आणि आमचे सगळे लोक इथे जागा वाटपांच्या बैठकांना बसले, चर्चा झाल्या, त्यावेळेला इथे लढताना आम्ही शिवसेना, मनसे,
आणि आमचे मित्रपक्ष यांच्यासोबत आम्ही लढायचं ठरवलं. आता त्यानंतर जे आपण सांगताय की काही लोकांनी वॉकआउट केलं, हे जे वॉकआउट करणारे जे लोक आहेत मी त्यांचाच संदर्भ घेऊन आपल्याला असं म्हटलं की निवडणुका जर अशा पद्धतीने तुम्ही जर लोकांना डायरेक्ट उमेदवार विकत घेण्याची ताकद ठेवत असाल तर निवडणुकीचा फार्स कशाला ठेवताय? म्हणजे आधी भाजपा प्रचारासाठी 1500 रुपये देऊन गर्दी जमवत होती, मग भाजपा कुठल्या तरी ज्या लोकांनी त्यांच्या निवडणुकीला फंड दिले त्यांच्याकडून वेगवेगळ्या फ्लेक्स लावून जाहिरात करून घेत होती, मग ईव्हीएम मशीनचा मुद्दा आला. आता तर त्याच्याही पुढे 2 पाऊल ते गेले आणि त्यांनी डायरेक्ट उमेदवारच विकत घ्यायचे ठरवले. म्हणून आम्ही म्हणतोय की जर उमेदवार विकतच घ्यायचे असतील तर असं करा ना, हे निवडणुकीचा फार्स ठेवू नका, डायरेक्ट ऑप्शन करा आणि ऑप्शन मध्ये ज्याला जागा परवडतील तो त्या जागा खरेदी करेल. कारण ज्यांचा लोकशाही प्रणालीवर विश्वास असेल ते अशा पद्धतीने निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवारांच्या सोबत इतकं गलिच्छ राजकारण करू शकणार नाही. परंतु त्या गलिच्छ राजकारण वगैरे शब्द सुद्धा आता गुळगुळीत झालेले आहेत. कारण गेल्या 10 वर्षात जेव्हापासून देवेंद्रजी राजकारणात आहेत तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा पाक जो खेळखंडोबा झालेला आहे आणि इथल्या राजकीय संस्कृतीच्या ऱ्हासाला जर कोणी कारणीभूत असेल तर ते फडणवीस आहेत. फडणवीसांचा एकूण कार्यकाल हे राजकीय ऱ्हासाचं पर्व म्हणूनच ओळखला जाईल. 2 गोष्टी. आता तिसरं जे तुमचं म्हणणं आहे की महाविकास आघाडी म्हणून तर तुम्ही गळ्यात गळे घालून बसण्यासाठी तयार होतात वगैरे, मला असं वाटतं की आमची जी चर्चा चाललेली होती ती पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या सोबत चालली होती. आमचा प्रॉब्लेम काय होतो माहितीये का दादा, आमचं शिवसेना म्हणजे ओपन किचन आहे, जे शिजतं ते दिसतं. आम्ही फार पोटात असं पुढं फावडं घेऊन असं काहीतरी कूटनीती कपटनीती बाळगून राहू शकत नाही. हे महत्वाचं. आता काही लोक जर पोटातलं पाणीच हलू देत नसतील, पोटातलं पाणी हलू देत नाहीत राव, आता करायचं काय आम्ही? म्हणजे तुम्हाला एक गंमत म्हणून सांगते की मला खरं तर याच्यावर अजिबात बोलायचं नव्हतं. मी कायम म्हणते की मी एका अत्यंत संस्कारी आणि संयमी नेतृत्वाची शिलेदार आहे. माझं नेतृत्व प्रचंड संयमी आणि संस्कारी आहे. दिवसभर आम्ही वाट बघतोय आणि आम्ही नेत्याला म्हणतोय की अरे आपल्याला बसायचंय बैठकीला पुण्यामध्ये, आणि ते सांगतात की आपण 5 वाजता बसू, आपण 6 वाजता बसू. 6 वाजता का बरं बसायचंय? मग 7:30 वाजतात बसायला आणि 7:30 वाजता आम्हाला एक पत्ता दिला जातो, आम्ही तिथे जातो आणि अचानक आम्हाला सुरले. म्हणजे आमचं ठरलेलं असतं कोणातरी एका सोबत बसायचं आणि दुसरीच माणसं तिकडे दिसतात. मग म्हणतो अरे तुम्ही कसं काय? नाही आपल्याला बसायचं. बरं ठीक आहे, हरकत नाही. मग आम्ही रात्री 11:30-12 पर्यंत त्यांच्यासोबत बसतो. मला वाटतं इथे बरेच पत्रकार त्याचे साक्षीदार आहेत, मी खोटं बोलत नाही. मग आम्ही 11:30-12 पर्यंत त्यांच्यासोबत रात्री बसतो. मग आम्ही म्हणतो की आता फार चुकलो आपण सकाळी चर्चा करूया का? ठीक आहे, आपण सकाळी 10 वाजता बसूया. आणि सकाळी 7:30 वाजता आपणच सगळे ताई एक फोन पाहिजे का बरं? ताई जिजाई म्हणल्यावर 2 जण बसलेले आहेत. तर मी भाऊ कसं करायचं? नाही ताई ते वेगळी करची चर्चा. आता जर अशा पद्धतीने या बोटावरची थुंकी त्या बोटावर करणारे जर लोक आम्हाला भेटत असतील म्हणजे आम्ही आपलं, मला वाटतंय की भाजपाला प्रभू श्रीरामाचे नाव घ्यायचा अधिकार नाही, जे श्रीरामाच्या नावाने राजकारण करतात. प्रभू श्रीराम एकवचनी होते, ते एका शब्दावर ठाम असायचे. जी भाजपा शब्दाला रंग बदलते, जी भाजपा आम्हाला सांगत होती की काँग्रेस सोबत गेल्याने आमचं हिंदुत्व धोक्यात आलेलं आहे, ती भाजपा अंबरनाथ मध्ये काँग्रेस सोबत जाते. तर त्याही पेक्षा हिरवा कंच कमळ फुलवण्यासाठी ती MIM सोबत जायला तयार होते. आणि या लोकांनी आम्हाला प्रभू श्रीराम शिकवायचे. बरं अडचण अशी झाली की त्यांच्या शेजारी बसलेले जे आमचे दादा वगैरे लोक आहेत, ढवळ्या शेजारी पोळा मारलं वाज नाही पण गुण लागला असं. त्यामुळे त्यांच्याकडून जे काही होत आहे त्यामुळे हा सगळा गोंधळ झाला. पण मला असं वाटतं की लोक हुशार आहेत, लोक समंजस आहेत, लोकांना या सगळ्या टॅक्टिक्स कळतात. आम्हाला याचा आनंद आणि अभिमान आहे की भलेही काहीही असो पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आम्ही ना कोणाला स्पष्टीकरण देत बसलो, ना आम्हाला कुठली जाहिरात करायची गरज पडली. कारण आम्हाला माहिती आहे की आम्ही खरे आहोत. बाटगा अधिक कडवा असतो म्हणतात. जे लोक फार कडवटपणाने मांडायला बघतायत ना की हा गुन्हेगारीचा आका आहे, तो आका आहे,
तर आम्हाला एवढा बाडगेपणा करायची गरज पडणार नाही. काही या भोळेपणामुळे शिवसेनेला वेड्यात काढलं असं नाही वाटत का तुम्हाला? नाही, हे बघा, हमने दिल दिया दिलदार समजकर और तुमने ठुकरा दिया फुटबॉल समजकर, असं जे काही वाटत आहे ना, आम्ही भोळे आहोत याचा आम्हाला आनंद आहे. अशा पद्धतीने लोकांनी आम्हाला नीच आणि कपटी म्हणण्यापेक्षा भोळे म्हणणं चालेल, पण आम्ही भोळे आहोत असं म्हणताना भाजपा कपटी आहे, भाजपा मूल्यहीन राजकारण करणारी आहे, हे तर स्पष्ट होते. काही संख्यावाढ होत नाही ना त्यामुळे? नाही, संख्यावाढ होईल ना, काळजी करू नका. एक लक्षात घ्या, या भागातून निवडून गेलेले खासदार बारणे हे शिंदेचं प्रोडक्ट नाहीये, हे शिवसेना आणि ठाकरेंचं प्रोडक्ट आहे. त्यामुळे पोरं आम्ही पैदा केलेली जर ते विकत घेत असतील, ज्यांच्याकडे स्वतः जे पोरं पैदा करू शकत नाही ते आमची पोरं पाळणा घरात वाढवल्यासारखी जर वाढवायला घेत असतील तर त्यावर आम्ही संख्या वाढवलेलीच आहे. आम्हाला कुठलंही काय ते IVF किंवा असलं काय करायची आम्हाला गरज नाही, अजिबात काय करायची गरज नाही. पोरं आमचीच आहे ती, बारणे असतील किंवा आढळराव पाटील असतील. आम्ही उभी केलेली माणसं आहेत, आम्ही उभं केलेलं नेतृत्व आहे. शिवसेना नेतृत्व उभी करणारी आहे. एक जो चांगला शेतकरी असतो त्याने पेरत राहावं लागतं, पाऊस पडो अगर न पडो, पेरणं त्याचं काम आहे, पेरणं त्याचा धर्म आहे. शिवसैनिक आम्ही लढवय्ये आहोत. हार की जीत यापेक्षा लढणे आमचा धर्म आहे. इतिहासात आमची नोंद शस्त्र टाकून पळणाऱ्यांमध्ये होता कामा नये, इतिहासात आमची नोंद लढणाऱ्यांमध्ये झाली पाहिजे. आम्ही लढणारे लोक आहोत आणि निश्चितपणे आमच्या या वृत्तीचा, या विचारधारेचा, या निष्ठेचा लोकांमध्ये परिणाम होतो. आम्हाला खात्री आहे, लोक आम्हाला मतदान करतात, पण निवडणूक आयोग जे निकाल दाखवतं त्याचं काय करायचं नेमकं, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. 40 बंगले पाडण्याचे आपण वक्तव्य केलं त्यावेळेस विरोधात जे पक्ष होते त्यांनी या काही ठिकाणी असं आंदोलन किंवा त्याच्यावर ठाम प्रश्न केला नाही आणि ऐन निवडणुकीतच आपण ते वक्तव्य करताय, त्यानंतर काय करावं? नाही, काहीच कारण वगैरे काही म्हणायचं कारण नाही. 40 बंगले जेव्हा पाडले आणि ही सगळी केस जेव्हा चालू होती तेव्हा 2 महत्वाच्या केस चालू होत्या आणि ज्या 2 केसमध्ये मी, कारण पुण्यात मीच आहे ना बोलायला, तर पुण्यातली मी, माझ्या समोरचे 2 अजून एक वेगळे विषय चालू होते. एक होता संतोष देशमुख हत्याकांडाचा विषय आणि दुसरा जो होता तो ड्रग्जचा विषय. आणि ड्रग्जच्या विषयावरची तिकडे आंदोलनं चालू होती. दुसरं असं झालं की मी जे म्हटलं की याच्या बातम्या सुद्धा बाहेर आल्या नाही, त्या बातम्या यायला सुद्धा इतका वेळ लागून गेलेला होता आणि तेव्हा आम्हाला जेवढं शक्य होतं ज्या पद्धतीने मांडणं ते आम्ही मांडलेलं आहे. 40 बंगल्याचा आणि निवडणुकीचा विषय नाही. शिवसेनेने असं फक्त निवडणुकीसाठी आणि मतांसाठी राजकारण कधीच केलं नाही. शिवसेनेने कायम सांगितलेलं आहे की आम्ही 80% समाजकारण आणि 20% राजकारण करणारी माणसं आहोत. असं जर प्रत्येक वेळा जर मतांसाठी काहीही करायचं असतं ना तर लोक ज्या युत्या आघाड्या करतायत तर मग आम्हालाही म्हणता आलं असतं की अरे कशाला भाजप आणि कशाला राष्ट्रवादी, चला शिंदे आपणच एकत्र बसूया. पण आमच्याकडे पाठीला कणा आहे, आमच्याकडे काही तत्व आहे. त्यामुळे 40 बंगल्यांचा प्रश्न हा लांडगेंनी जेव्हा भ्रष्टाचाराचा विषय काढलेला आहे आणि लांडगे ज्यावेळेला म्हणतायत की अजितदादा भ्रष्टाचारांचे आका आहेत, तर हे 40 बंगले हे कुणी परमिशन दिली होती, ते कोण इंजिनियर्स होते, त्या इंजिनियर्सची चौकशी लावण्याचे अधिकार कुणाकडे होते आणि त्या चौकशा का लागल्या नाही याची सुद्धा उत्तरं त्यांच्याकडून आली पाहिजे. ताई ते बंगले अनाधिकृत होते ताई, ते जर निर्माते ते, होते. चला 1 मिनिटासाठी मान्य, ते बंगले अनाधिकृत होते. जर ते बंगले अनाधिकृत होते तर त्या बंगल्यांना दिलेले रोडच्या परमिशन्स, तिथल्या इलेक्ट्रिसिटीच्या परमिशन्स, तिथल्या वॉटर सप्लायच्या परमिशन, या परमिशन कशा काय दिल्या? त्या परमिशन देणारे अधिकारी कोण, कुणासाठी या जागा रिकाम्या करून घेतल्या गेल्या आणि आधी कुणाच्या सांगण्यावरून त्या जागा दिल्या गेल्या? कुणीतरी दोषी असेल, आयदर बंगले देणारा दोषी असेल किंवा बंगले व्यवस्थित होते आणि नंतरच्या ज्या परमिशन आल्या त्या परमिशन आपण जसं म्हणताय, तर जे दोषी आहेत त्या दोषींवर कारवाई का होत नाही? म्हणजे ज्यांनी आपल्या आयुष्याची जमापुंजी लावली त्या लोकांना तुम्ही त्रास देताय, परंतु त्यांचे पैसे ज्यांच्यामुळे वाया गेले त्या अधिकाऱ्यांना अभय देणारे राजकीय नेते कोण आहेत? हे अधिकारी कुणाच्या जीवावर उड्या मारतात? या अधिकाऱ्यांना कोणाचा राजकीय वर्धस्त आहे? इकडे कोण, तो केतुल सोनिग्रा नावाचा एक बिल्डर आहे. या केतुल सोनिग्राचे किती धंदे आम्ही तुम्हाला दाखवायचे?
25 कोटी रुपये साहेब, 25 कोटी रुपयाचं लोन त्याचं एका पेपरवर आहे आणि तो पेपर रेरावर दिसतो, पण तो पेपर जो सर्वे नंबर त्याने तिकडे टाकलेला आहे हे फार विशेष आहे. मी विसरून गेले मगाशी बोलताना. केतुल सोनेग्रा हायदोस घातला या माणसाने पिंपरी चिंचवड मध्ये. कुणाच्या वरद हस्ताने केतुल सोनेग्रा हे सगळं करतो, कुणाच्या आशीर्वादाने तो बँकांना गंडवतो की त्याच्याकडे जमीनच नाहीये. एक जमीन 5 वेळा दाखवून ज्या माणसाने करोडो रुपये घेतले आणि एका ठिकाणी तर जमीनच नाहीये तरीही 25 कोटी रुपये घेतले, ज्याचे यसाऱ्याचे अनेक विषय आहेत. आणि अशा केतुल सोनेग्राला तरी सुद्धा पुन्हा पुन्हा रिडेव्हलपमेंटची कामं देणारे लोक कोण आहेत याची सुद्धा उत्तर मिळाली पाहिजे. तर तुम्ही ज्या आमदारांचं म्हणताय, महेश लांडगेंचं आणि अजित पवारांचं, त्यांच्या भांडणांचा तुम्ही उल्लेख करताय, पण त्यांना महत्व देण्याच्या नादात पिंपरी चिंचवडकरांचे मूळ प्रश्न बाजूला राहत आहेत असं नाही वाटत का? मी पिंपरी चिंचवडकरांचे प्रश्न मांडले नाही तर काय मग गीता सांगितली का? मी पिंपरी चिंचवडकरांच्या प्रश्नावर बोलते, लक्षात घ्या. तुम्ही त्यांच्या भांडणांचे, भ्रष्टाचारांचे मुद्दे मांडले, मुद्दा पण इथले आरोग्य, इथले मला वाटतं आपण वाहतूक नीट ऐकलंच नाही. मी असं म्हटलं की पिंपरी चिंचवडकरांचे यांच्या या सगळ्या गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार आणि एकमेकांच्या नुरा कुस्तीमध्ये जे नेमके प्रश्न आहेत लोकांचे, त्या प्रश्नांवरून लोकांचं लक्ष हटवण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि ते नेमके प्रश्न काय आहेत तर ताथवडे, जिथे मी आता पत्रकार परिषद घेते, हा ताथवडेचा भाग असेल, पुनवळेचा कितीतरी हे, हा जो सगळा नवीन भाग आहे तो महानगरांमध्ये समाविष्ट झाला आहे. आणि या भागाचे नागरी प्रश्न, इथल्या रहदारीचा प्रश्न असेल, इथल्या आरोग्याचा प्रश्न असेल, मी शाळेचा प्रश्न मगाशी म्हटलं की आम्ही किती ठिकाणी पाठपुरावा केलाय, तर मला सांगा लांडगेचा आणि शाळेचा काय संबंध आहे? मी शाळेचा प्रश्न काढला किती. मला असं वाटतं की इव्हन मी पुण्यामध्येही बोलताना म्हणते, वारंवार सांगते की एकही पक्ष तिथे नवले ब्रिज बद्दल बोलत नाही, पण नवले ब्रिज हा मृत्यूचा सापळा बनत चाललाय. नवले ब्रिजची तुम्ही नुसती स्पीड ताशी 10 किलोमीटरची 9 किलोमीटर करून चालणार नाही. मुळात तुम्ही रस्ता सदोष बांधलेला आहे. तो सदोष रस्ता त्याच्यावर नुसते ट्वीट खेळून चालत नाही, तर त्याची रचना बदलण्याची गरज आहे. हे कधी होऊ शकतं? मला वाटतंय ज्यांना ते करायचंच नाही त्यांच्याकडून अपेक्षा नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे प्रतिनिधी रिंगणात उतरलेले आहेत, या प्रतिनिधींना जर पिंपरी चिंचवडकरांनी साथ दिली तर आम्हाला नक्की विश्वास आहे, खात्री आहे की या हद्दीत येणारे पीएमसीचे हॉस्पिटल असतील, पीएमसीच्या शाळा असतील आणि पीएमसी कडून होणारा पाणी पुरवठा असेल, याचा अत्यंत नियोजनबद्ध कारभार चालवला जाईल. आणि आम्ही ते करू शकतो, कारण आम्ही सबमाल अंदर करणारे नक्कीच नाही किंवा आम्ही बिल्डरांना अभय देणारे सुद्धा नाही. बिल्डरांना अभय द्यायचं असतं तर असं नावानिशी त्यांना एक्सपोज करायची ताकदच यासाठी ठेवू शकतो की होय आम्ही या मुद्द्यांवर अत्यंत ठामपणे काम करतो. काही प्रमुख कामाच्या मोर्चेसमध्ये भाजपने राहुल गांधी हा उमेदवार तयार केला. ते इतर पक्षाचे म्हणजे की जेव्हा आमदार उभे होते त्यावेळेस आपला पक्ष पाठिंबा जाहीर झाला. परंतु आता काय भूमिका असणार याकडे? राहुल कलाटे मला वाटतंय मागच्या वेळेला ते राष्ट्रवादीकडून आणि मग आता भाजपकडून. भाजपची किती वाईट अवस्था आहे सांगा. म्हणजे मी ना काल एक चाऊस असा शब्द ऐकला. मला चाऊस हा शब्द फक्त स्पोकन इंग्लिश आणि इंग्रजी शब्दांच्या डिक्शनरीच्या संदर्भाने माहित होता. मला नव्याने आता चाऊस शब्द कळला, चादरी उचलणारे सभासद. हे जे भाजपमध्ये जे वाढत चाललंय ना, हे फार भयंकर आहे. सध्या राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले जे लोक आहेत ना, यांच्यात काही फार फरक नाही. एक सुखावलेले पाटील आणि एक दुखावलेले पाटील आहे. ज्यांना भाजपकडून मिळालं ते सुखावलेले पाटील आणि भाजपकडून मिळत नाही म्हणून राष्ट्रवादीकडे गेले. त्यांना राष्ट्रवादीची विचारधारा प्रत्येक वगैरे असलं काही नाही म्हणून तिकडे गेले ते दुखावलेले. या सुखावलेल्या आणि दुखावलेल्या लोकांमध्ये सर्वसामान्य माणसांचे प्रश्न कुठे आहे? आता तुम्ही जे म्हणताय की कलाट्यांना मग आधी हो दादा, अहो त्याच्यापेक्षा भारी गमतीदार सांगते मी तुम्हाला. पुण्यामध्ये एक उमेदवार मला सकाळी 10 वाजता मुंबईला जाताना म्हणत होता, अगदी गाडीच्या तिकडे काचाजवळ थांबून, ताई साहेब लवकर या हा, मला आपली सभा लावायची. 10:30 वाजता तो मला पठ्ठ्या असं सांगतोय, 1:30 वाजता मला मुंबईत कळते हे भाजपमध्ये गेले. काय बोलणार आहे हे? आणि हे मूल्यहीनतेचं राजकारण हे भाजपाने तयार केलेलं नवं मॉडेल आहे. हे भाजपाचं नवं मॉडेल आहे. त्यामुळे भाजपा आता भारतीय जनता पार्टी नाही, काँग्रेस युक्त जनता पार्टी झालेली आहे.
माझ्या उमेदवारांकडून मला असं वाटतंय की मी अपेक्षा करण्यापेक्षा माझे उमेदवार मोर दॅन एक्सपेक्टेशन सध्या काम करत आहे. अत्यंत कमी यंत्रणा, अत्यंत कमी मनुष्यबळ, अत्यंत कमी पैसा, कमीत कमी यंत्रणेवर ते ज्या पद्धतीने काम करत आहे ते काबिले तारीफ आहे. आणि त्या सगळ्यांचा मला प्रचंड अभिमान आहे, आनंद आहे. आम्हाला जेव्हा असं वाटत होतं की इथे आम्ही ज्याच्यासाठी लोकसभेला कष्ट घेतले आणि तो असा एकदम असा ससा भित्रा असतो ना, आणि ससा उड्या पण मारली, चिपकन उडी मारली, तर त्यावेळेला मी म्हटलं चेतन भैया तुमचं नेमकं काय? तर ते म्हणाले ताई आपलं काय ते. त्यांना त्यांचे दिल्या घरी सुखी राहावं. आम्ही उद्धव साहेबांच्या सोबत आहोत, उद्धव साहेबांच्या सोबत आहोत. मला वाटतं की हे निवडक मावळे जास्त महत्वाचे आहे. काही 46 पैकी किती उमेदवार विजय होतील असं आपल्याला विश्वास आहे? निवडणूक आयोगाने जर इमानदारी दाखवली ना, तर दादा सगळ्यात चांगला जो काय म्हणतात त्याला निकाल. विजय दर असेल ना, सगळ्यात चांगलं जे ऍव्हरेज असेल ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं असेल, खात्री आहे. फक्त निवडणूक आयोगाने पक्षपात करू नये. निवडणूक आयोगाचे जे ड्रोन आहेत ते फक्त आमच्याच उमेदवारांच्या घरावर घोंगवण्यापेक्षा जरा भाजप आणि राष्ट्रवादीच्या बंगल्यांवरती घोंगावले गेले पाहिजेत. ते जास्त गरजेचे असं मला वाटतं. पिंपरी चिंचवडमध्ये चेतन भाऊंच्या चित्रवार्डामध्ये तिसऱ्यांदा तुम्ही आलेला आहात. प्रत्येक पक्ष जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी सभा लावतोय, प्रेस कॉन्फरन्स घेतोय. अजितदादा स्वतः बॅक टू बॅक प्रेस कॉन्फरन्स आहेत. बऱ्याच दिवसापासून त्यांची मशागत आहे आणि दोन्ही पक्ष भाजप आणि राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात भ्रष्टाचार कसा झालाय हे सांगतायत. ही स्पेस भरून काढण्याची ताकद तुमच्याकडे असताना सुद्धा, ती स्पेस भरण्याची म्हणजे ते संधी असताना सुद्धा तुम्हाला हे उशीर झाला असं वाटत नाही का? जे काही तुम्ही सुरुवातीपासून तयारी करायला पाहिजे ते. नाही, मला नाही वाटत की हा उशीर झालाय. साहेबांची एखादी सभा होईल का? 4 महिन्यांपूर्वी 4 महिने झाले असतील, चेतन भाऊंनी एक यात्रा केलेली होती आणि त्याच्यासाठी जवळपास 25-30 बसेस इथून काढलेल्या होत्या. त्यावेळेला मी इथे होते, मीच स्वतः आले होते ग्रीन सिग्नल द्यायला. तेच बोललो, 3 वेळेस इथंच सभा झाल्या पिंपरी चिंचवडच्या सगळ्या भागातून उमेदवार निवडून आणण्यासाठी. आता सांगितलं पाहिजे. हे संपलं की मी अजून एका वेगळ्या प्रभागात रॅलीसाठी जाणार आहे. तिथून पुढे मग मी बोपडी दापोलीच्या सभेसाठी जाणार आहे. त्यामुळे त्याची चिंता नसावी. असं काही नाही की चेतन भाऊवरच आमचा लय जीव आहे, बाकीचे सगळे काही सावत्र काही नाही. खर्च तेच करतात, हा विषय आहे का? असा जर खर्चाचा विचार करणारे जर पक्ष असताना, तर पक्षाने ज्या उमेदवाऱ्या दिल्या त्या सगळ्या तसं नाही अदानींच्या सांगण्यावरून दिल्या असत्या किंवा फार मोठ्या रगड पैसा असणाऱ्या लोकांना दिल्या असत्या. आम्ही अंबाजोगाईच्या नगर परिषदेमध्ये एक उमेदवारी दिली. त्या ज्या माऊलीची उमेदवारी होती त्या सगळीकडे धुनीभांडी करण्याची कामं केली आणि त्यांच्यासाठी लोकवर्गणी 25 लाखाची, त्या ज्यांच्याकडे वर्षानुवर्ष काम करत त्या अशा लोकांनी 25 लाखाची वर्गणी जमा केली. त्यामुळे आणि जर पैशाचा विचार असेल तर मी तर माझ्यासारखा माणूस तुमच्या सगळ्यांना सोडा, मी सगळे सामनाला कधी 1 रुपयाची जाहिरात केली नाही. त्यामुळे शिवसेना असला पैशाविषयाचा विचार करत नाही. ते पैशाचं जे खातं आहे ना, ते अर्थ खातं सांभाळणाऱ्या माणसांना जास्त करत काय त्याच्यावर. ताई, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळं नक्की शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांमध्ये ऊर्जा निर्माण झालेली आहे. दोन्ही ठाकरे बंधूंची पिंपरी चिंचवड शहरामध्ये सभा होतील का? आता ज्या पद्धतीने मला जी नवीन जी अपडेट आहे माझ्याकडे, त्या अपडेटनुसार प्रत्येक ठिकाणी सभा म्हणजे 3 ते 4 दिवसात तेवढ्या सगळ्या सभा घेणं किती शक्य होईल की नाही, यापेक्षा एक मोठी जाहीर सभा झाली पाहिजे. इथपर्यंत सगळेजण पोहोचले आणि 11 तारखेला सायंकाळी 6 वाजता मुंबईला शिवतीर्थावर दोनही ठाकरेंची जाहीर सभा होत आहे. अगदी त्याच वेळेला वेगवेगळ्या ज्या महापालिका आहेत त्या महापालिका एक प्रत्येक नेते त्याच्यासाठी विभागून त्यांना जबाबदाऱ्या आहेत. मग भास्कर जाधव असतील, आमचे अरविंद भाई असतील किंवा मी आहे, दानवेजी आहेत, आमचे ओमदादा आहेत, या प्रत्येकांकडे वेगवेगळ्या महापालिकांची जबाबदारी आहे आणि त्यानुसार त्या सगळ्या महापालिका आम्ही केंद्रित. पण सामान्य लोकांचं म्हणणं आहे ठाकरे बंधूंचं मुंबईवरच जास्त प्रेम आहे, बाहेर पण सभा व्हायला पाहिजे. त्याचं मी उत्तर याच्या आधी दिलेलं आहे, पुन्हा एकदा देते जर आपल्याला पाहिजे असेल तर. प्रॉब्लेम काय माहितीये का, फडणवीसांना स्वतः फिरावं लागतं. कारण फडणवीसांची अडचण अशी आहे की त्यांनी इतकी लोक घेतलेली आहेत आणि त्या नव्या लोकांना उमेदवाऱ्या दिल्या आहेत की जुने सगळे नाराज आहेत आणि ते येण्यासाठी आहेत.
मग अशा आणि नव्यांना कशात पीठ कशात मीठ जिरे मोहरी कशात ते माहित नाही. त्यामुळे फडणवीसांना स्वतः उतरावं लागतं. शिंदेच्या अस्तित्वाची लढाई आहे. दादांचा त्यांच्याच लोकांवर विश्वास नाहीये. शिवसेनेकडे नेते विपुल आहे. शिवसेना हा नेते घडवणारा ब्रँड आहे. फडणवीसांचा सारखा नेते चोरणारा ब्रँड आहे. त्यामुळे आम्हाला प्रत्यक्ष नेत्याने चिठ्ठी यावं असं काही नाही. आम्ही इनफ आहोत. तुमचा असा कोणता प्रश्न आहे की ज्या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देऊ शकतो? ताई प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की 2 ठाकरे बंधू एकत्र आले आणि बाळासाहेब ठाकरे यांना सॉरी मुंबई महापालिकेमध्ये 2 ठाकरे एकत्र आले आहेत. बाळासाहेब ठाकरे हे एकत्र आले होते. आता जे ठाकरे बँड स्वतः बँड वाजवल्याशिवाय मुंबई काय माहितीये का दादा, आमच्या गावाकडे एक म्हण आहे, एक उत्तम वाजंत्री जो असतो ना, उत्तम वाजंत्रीकार, तो मड्याचंही वाजवू शकतो आणि तो लग्नाचंही वाजवू शकतो. फक्त त्याला लग्नाच्या ठिकाणी मड्याचं वाजवू नये, मड्याच्या ठिकाणी लग्नाचं वाजवू नये. त्याला जर बँड वाजवायचा आहे तर याचा अर्थ फडणवीस साहेब कदाचित उत्तम वाजंत्रीकार असतील. तर वाजंत्रीकाराला ते तारतम्य असलं पाहिजे की कुठे काय वाजवायचं आहे ते. बाकी आम्हाला कसा वाजवायचा आणि काय आवाज काढायचा हे चांगलं कळतं. पण काल परवाही ते म्हणाले की मी ठाकरेंना काहीतरी पाणी पाणी करेन वगैरे. तर आम्हाला पाणी पाणी करण्यापेक्षा आम्ही पुन्हा एकदा फडणवीसांना सांगत आहोत की महाराष्ट्रातली अनेक शहरं, अनेक खेडी ही पाण्या वाचून तहानलेली आहे. आधी त्यांची पाण्याची गरज पूर्ण करा. तहानलेल्या शहरांना आणि गावखेड्यांना पाणी द्या. मग आम्हाला कळेल की फडणवीस तुम्ही किती पाण्यात आहात. कारण तुम्ही किती पाण्यात आहात हे आम्हाला माहिती आहे. फक्त तुम्ही ज्या यंत्रणांच्या आड लपलेले आहात तिथनं एकदा जर बाहेर निघालात तर दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ शकतं. फडणवीस आणि जर कुणाला असं वाटत असेल की फडणवीस किती आक्रमकपणे मांडत आहेत आणि ठाकरे काहीच आक्रमकता दाखवत नाहीयेत तर त्याचंही उत्तर जोडून दिलं पाहिजे. सिगमंड फ्राईड नावाचा मानसशास्त्रज्ञ असं सांगतो की जे लोक प्रचंड आक्रमक असतात ना ते मानसिक दृष्ट्या कमालीचे असुरक्षित असतात. देवेंद्र फडणवीस हे न्यूनगंडाने पछाडलेले नेते आहेत. देवेंद्र फडणवीस हे भावनिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या कायम असुरक्षितता वाटणारे नेते आहेत. त्यांना सतत वाटतं की त्यांची खुर्ची कोणीतरी पळवल आणि ती खुर्ची जो कोणी पळवण्याचा प्रयत्न करेल त्याला संपवण्याचा ते सतत प्रयत्न करत असतात. मग कधी विनोद तावडे, कधी पंकजा मुंडे, कधी चंद्रकांत पाटील, कधी सुधीर मुनगंटीवार. फक्त 6 मिनिटं बातमी चालली आणि व्यक्त झाले नाही म्हणून मुरलीधर मोहोळ. त्या 6 मिनिटात जर मुरलीधर मोहोळ व्यक्त झाले असते तर कदाचित मुरलीधर मोहोळचं जागेचं प्रकरण बाहेर निघालं नसतं. हे सगळं करणारे देवेंद्रजी हे मानसिक दृष्ट्या कमालीचे अत्यंत असुरक्षित आहेत. आणि असुरक्षित माणूस हा खूप चटकन, बघा तुम्ही एखादा कुत्रा असेल आणि कुत्र्याला जोपर्यंत असं वाटत नाही की आपल्याला कुणीतरी मारेल तोपर्यंत तो शांत असतो. ज्या क्षणी त्याला वाटेल की आपल्याला मारताय किंवा आपल्याला पकडतील त्या क्षणी तो भुकायला लागतो. ज्या क्षणी एखाद्या विषारी नागाला वाटतं की अरे आता आपल्यावर हमला होईल त्या क्षणी तो फणा काढतो. तर हे आक्रमकता ही मानसिक असुरक्षिततेचं लक्षण आहे. ठाकरे कुठल्याही अर्थाने मानसिक असुरक्षिततेमध्ये अजिबात नाही. हे फार महत्वाचं आहे. काही देवेंद्र फडणवीस पुण्यामध्ये बोलतात की 25 वर्ष तुमच्याकडे सत्ता होती, आम्ही जर पाठीमागे गेलो तर तुम्हाला खूप अडचण होईल. इथे महेश ठाकरे म्हणतात की सत्ता आलं तर त्यांच्या उद्याला पाठीमागे आहे. भाजपकडूनच अजित पवारांना अडचणीत आणलं झाले. नाही, याचा अर्थ देवेंद्र फडणवीस नावाची व्यक्ती किती दुटप्पी, किती ढोंगी आहे. हे किती मोठं ढोंग आहे की ज्या व्यक्तीच्या सोबत तुम्ही राज्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री खुर्चीला खुर्ची लावून कार्यक्रम एकत्रित घेता, एकत्रित बैठका करता, विचार विनिमय करता, लोकांना उद्बोधित करता. आणि तेच तुम्ही इथे आल्यावर सांगता की 25 वर्ष मागे गेलो तर अडचणीत येईल. का जात नाही तुम्ही मागे? 25 वर्ष मागे देवेंद्र फडणवीसांनी गेलं पाहिजे. का गेलं पाहिजे? कारण तुमच्यासाठी किरीट सोमय्या नावाच्या, भले किरीट जर आमचं वाकडं असेल, वाईट असेल, पण तुमच्यासाठी किरीट सोमय्या नावाच्या माणसाने सगळ्यांचा वाईटपणा घेतला आणि शेवटी तुम्ही त्याला व्हिडिओ काढून संपवलं. 25 वर्ष मागे जा. किरीटचे व्हिडिओ काढण्यापेक्षा देवेंद्रजी खरंच 25 वर्ष मागे जा आणि 25 वर्षात काय काय झालं मग वांग्यापासून ते आतापर्यंतच्या जागेपर्यंत सगळा हिशोब काढा. फडणवीसांमध्ये ती हिंमत आहे का? फडणवीसांनी अजिबात दुटप्पीपणाने वागू नये. तुम्ही जर म्हणाल म्हणजे
जिथे तुमची युती असेल तिथे तुम्ही हम दिल दे चुके सनम, आणि जिथे तुमची युती नाही तिथे तुम्ही हम आपके है कौन अशा स्टाईल मध्ये वागाल तर आम्ही अजिबात गजनी झालेलो नाही. त्यामुळे फडणवीसांनी मिस्टर नटवरलाल अजिबात बोलू नये. तुम्ही पुण्याचा शरद पवार गटाचा उल्लेख केला की या मोठ्याची संख्या निवडणूक आम्हाला मिळालेली आहे. मी पवारांचं नाव घेतलं नाही, तुम्ही माझ्या तोंडी करताय, अजिबात नाही. नाही, विरोध कोणी ठेवला? या मोठ्यावरची चुकी त्या मोठ्यावरती कुणी मला असं वाटतं की हे प्रश्न आपण महाविकास आघाडीच्या चर्चेसाठी बसणाऱ्या प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना विचारावे, आणि आपण स्वतः व्यक्तिशः त्या बैठका चालू असताना हॉटेलच्या बाहेर खाली हजर होता. आपल्याला त्याची कल्पना आहे की आम्ही किती भबडेपणाने खाली उतरलो होतो, आणि आम्हाला आश्चर्य वाटलं की अरे आम्ही सात्विक संताप करून खाली उतरून वर सगळे चर्चाच करत होते अजूनही. म्हटलं चला बाबा यांचं तरी गंगेत गोड नाही. पण सकाळी तसं नाही, सकाळी पुन्हा आपणच फोन केला तरी तिकडे जिजाई बंगल्यावर काहीतरी चालू आहे. कसं करायचं सांगा. ताई विश्वासराव पानिपतच्या लढाईत तेव्हाच मिळालेले आहेत. आता जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आम्हाला एक गोष्ट कळते. संयुक्त महाराष्ट्राच्या काळामध्ये नामदार सखा पाटील होते. सखा पाटील तेच होते जे महाराष्ट्र तोडायला निघाले होते, महाराष्ट्र तोडणाऱ्यांची मदत करत होते. महाराष्ट्र तोडण्याची महत्वाकांक्षा होती ती मोरारजी देसाईंची. आधुनिक काळामध्ये सखा पाटलांची भूमिका एकनाथ शिंदे राबवत आहेत, तर मोरारजी देसाई आधुनिक काळातले हे देवेंद्र फडणवीस आहेत. शेजल पवारांवरती ज्यांनी आरोप केले होते ते राहुल नार्वेकर, आता ठाकरे बंधू सुद्धा एकवटले, त्यांनी शेजल पवारांना पाठिंबा सुद्धा दिलाय आणि इतर पक्षांनी सुद्धा शेजल पवारांना पाठिंबा दिला मुंबईमध्ये. राहुल नार्वेकर किंवा साठर किंवा अजून कोण, ही सगळीच्या सगळी माणसं, हे मी ऑन रेकॉर्ड सांगितलं पाहिजे की हे कळसूत्री बाहुले आहेत. त्यांच्याकडे एकाकडेही कुठलीही ना निर्णय क्षमता आहे ना निर्णय घेण्याची शक्ती आहे. हे सगळे ज्या पद्धतीने एक सत्तेचा उन्माद दाखवत आहे. एक लक्षात घ्या, जेव्हा आपण आम्हाला प्रश्न विचारता की हा भाजपमध्ये गेला तो भाजपमध्ये गेला, एवढे सगळे लोक भाजपमध्ये प्रवेश करतात, याचा अर्थ भाजपा ही फार सत्शील वृत्तीची आहे, फार लोकाभिमुख प्रश्नांवर राजकारण करणारी आहे म्हणून हे लोक जातात असं नाही. तर जाणाऱ्या प्रत्येकाला वाटतंय की साम दाम दंड भेद यंत्रणा काहीही करून भाजप निवडून आणू शकते. भाजप सगळ्या प्रकारच्या संविधानिक चौकटी तोडून निवडून आणू शकते असं वाटून हे लोक जातात. पण माझं पुन्हा एकदा म्हणणं आहे की भाजपाचा हा पक्ष विस्तार नसून, मी फार जबाबदारीनं गांभीर्यानं आणि एका पक्षाची जबाबदार पदाधिकारी म्हणून हे नोंदवत आहे, भाजपाचा जो आपल्याला पक्ष विस्तार वाटत आहे हा विस्तार नसून ही भाजपाला आलेली सूज आहे. आणि सूज आजारीपणाचं लक्षण असतं, सूज आरोग्याचं लक्षण अजिबात नसतं. देवयानी फरांदे यांनी ड्रग्सच्या प्रकरणात माझ्यावर आरोप केले, काहीही असो, देवयानी आणि आमचं भांडण झालं, पण त्या देवयानी त्यांच्या पक्षाशी मात्र निश्चित लॉयल आहेतच. त्या देवयानी फरांदेंच्या डोळ्यातलं पाणी, नितीन गडकरी साहेबांचं भाषण, ज्या भाषणात ते म्हणतात की नवीन घेत आहे पण जुन्यांचं काय करणार ते बघा. सुधीर मुनगंटीवार जेव्हा सांगता आहे की शनी शिंगणापूर नंतर कळी कोयंडा नसणारं कोण असेल तर आमचा पक्ष आहे, ही जर सगळी विधानं एकत्रित केली आणि उमेदवारी नाही मिळाली, त्यानंतर जो आक्रोश आपण पुण्यामध्ये बघितला, पिंपरी चिंचवड मध्ये बघितला, त्या सगळ्यांची जर गोळाबेरीज केली तर मार्क माय वर्ड, भाजप फुटीच्या उंबरठ्यावर आहे. भाजप फुटणार आहे. ज्या पद्धतीनं एकेकाळी काँग्रेस प्रचंड शक्तिशाली झाली आणि नंतर काँग्रेसमधनं अनेक पक्षांचा उगम झाला, भारतीय जनता पार्टी सुद्धा काँग्रेसमधूनच जन्माला आलेली आहे. अगदी त्या पद्धतीने भाजप सुद्धा फुटणार आहे आणि भाजपमधनं अनेक लोक बाहेर पडतील आणि पुन्हा एक नवी क्रांती झालेली दिसेल. भाजप फुटणार आहे. काय मला भाजप जेव्हा फुटेल ना बॉस, तेव्हा एखादं धरण फुटावं आणि पाण्याला जिकडे रस्ता मिळावा तिकडे पाण्याने सैरा वैरा पळावं, अशी भाजप फुटेल. ज्या पद्धतीने आता वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे बघा ना, आता मला वाईट वाटतं कधी कधी की काय म्हणजे केशव माधव सारख्या लोकांनी सुद्धा 17 उचलायचे, किती वाईट आहे.
काल परवा आलेली लोक चहापेक्षा कितल्या गरम होतात आणि सगळ्या निष्ठावंतांची काय म्हणजे सुधीर मुनगंटीवारांसारखा माणूस जर अस्वस्थ होऊन अक्षरशः विरोधी पक्ष नेत्यासारखा जर सत्ताधाऱ्यांना भांडत असेल तर वेगळं सांगायची काय गरज आहे. ताई, ज्या पद्धतीने यंदाच्या निवडणुकीमध्ये शिंदेच्या शिवसेनेला ज्या जागा दिल्यात म्हणजे अक्षरशः तुकडे टाकलेले झाले. जेव्हा शिवसेना एक होती त्यावेळेस बार्गेनिंग पॉवर जास्त होती शिवसेनेची, तेव्हा उद्धव ठाकरेंची शिवसेना होती आणि त्यावेळेस संघर्ष इतका टोकाला जायचा की युपीए सुद्धा तुटायच्या. पण यंदा पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल, मुंबई असेल, त्या ठिकाणी जर पाहिलं तर शिंदे सेनेची अवस्था फार बेकार झाली. या ठिकाणी जर पाहिलं आपण तर अक्षरशः म्हणजे 10च्या खाली पण जे आहे ते बार्गेनिंग गेली होती त्यांची. शेवटच्या क्षणाला युती तुटली त्यांची. एकंदरीत कसं मानायचं? दादा बार्गेनिंग व्यापारी करतात, बारणे उत्तम बार्गेनर आहे, परंतु जो व्यापारी असतो ना तो फक्त फायदा तोटा बघतो, त्याला विचार निष्ठा नसते. म्हणजे आमच्या गावाकडच्या भाषेत गावाकडं जनावरांच्या बाजारातला जो दलाल असतो तो चपला कपड्याखाली ठेवतो आणि भाकरीच्या न म्हणतो. तर अशा लोकांकडून काही फार मोठ्या अपेक्षा कराव्या असं नाही. हे विशेषच आहे की या वेळेला ज्या पद्धतीने त्यांनी शिंदे सेनेला सगळीकडनं दाबण्याचा प्रयत्न केला, मला असं वाटतं की अमित शहानी जे सांगितलेलं होतं की 2029 का चुनाव हम बगैर किसी का साथ लिए लढेंगे, हम इतने शक्तिशाली बन रहे हैं. तर त्याच्या कुबड्या त्यांना काढून टाकायच्या होत्या. अजित पवार आणि शिंदे या दोघाच लोकांचे सातत्याने जी प्रकरणं बाहेर येत आहेत म्हणजे सत्तेच्या पहिल्याच वर्षात धनंजय मुंडेंची विकेट जाणं, पाठोपाठ माणिक कोकाटेंची विकेट, अगदी तिथेच पार्थ पवारांचं जमीन प्रकरण किंवा शिंदेच्या प्रकरणाचं म्हटलं तर यूडी डिपार्टमेंटची चौकशी, यूडीच्या अधिकाऱ्यांची चौकशी, संदीपान भुमरेच्या जागेची चौकशी, संजय शिरसाटवर लागलेली SIT, OSD नेमण्याचा सुद्धा अधिकार त्यांचा काढून घेणं. हे जर सगळं बघितलं तर देवेंद्र फडणवीस काय कपटी राजकारण करतायत आणि दोघांनाही झुलवतायत हे लक्षात येईल. अर्थात हे जे मला कळतंय ते या दोन नेत्यांना कळत नाही असं नाही, ते माझ्यापेक्षा हुशार आहे, ते दोघांनाही कळतंय. पण 70,000 कोटीचा वरवंटा छातीवर असेपर्यंत ते खूप सुद्धा करू शकत नाही, हेही तितकंच खरं आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की चांगले चांगले ऑपरेशन राबवतो. वेगळ्या पुस्तकात नवीन पुस्तक नाही, ते चांगले ऑपरेशन्स राबवतात हे बरोबर आहे, पण एक फार चांगली म्हण आहे, ऑपरेशन इज सक्सेस बट पेशंट इज डेड. ते ऑपरेशनचं सक्सेस झालं पण पेशंट म्हणून गेला. साहेब तुम्ही ऑपरेशन तर केलं पण 2 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या साठी तुम्ही अख्खा पक्ष जो वंदनीय बाळासाहेबांनी उभा केला होता आणि जीवाचं रान केलं होतं त्या पक्षाची काय वाताहत करून ठेवली हे 4 चौघात नाही मान्य केलं तरी तुम्ही खाजगीत मान्यच कराल. कारण सावरीचं ड्रग्ज प्रकरण असंच निघालं नाही. कोणकोणते अधिकारी आहेत आणि ते अधिकारी पुन्हा कुणाचे ब्ल्यू आईड बॉय आहेत हे आम्हाला वेगळं सांगायची गरज येऊ देऊ नका. ताई, प्रभाग क्रमांक 25 हा डेव्हलपमेंटच्या हिशोबाने सगळ्यात जास्त दर भरणारा प्रभाग आहे. पूर्ण शहरामध्ये सगळ्यात जास्त दर महापालिकेत इथून जातो. इथल्या व्यवस्था, इथल्या समस्या या वारंवार वाढत आहेत. धुळीचं राजकारण म्हणा, ट्रॉफिक म्हणा, रस्ते म्हणा, खड्डे म्हणा, याकडं महापालिकेकडे आणि या डेव्हलपमेंटकडे कसं पाहतो? प्रभाग क्रमांक 25 जो नव्याने विकसित होणारा भाग आहे आणि नव्याने विकसित होणाऱ्या आणि रिडेव्हलपमेंटची कामं असलेल्या आणि नवीन नागर वसाहत होणाऱ्या भागांमध्ये रहदारी, रस्त्यांची रचना, पाणी पुरवठा किंवा इथलं एकूण ट्रान्सपोर्ट जे आहे या ट्रान्सपोर्टच्या संदर्भाने जे अनेक प्रश्न निर्माण होतात या प्रश्नांचा जर विचार केला तर मला असं वाटतं की मुळात आम्ही आतापर्यंत जे पिंपरी चिंचवडची सत्ता ही आमच्याकडे होती. तर पिंपरी चिंचवडची सत्ता ज्यांच्याकडे होती त्यांनी त्या प्रश्नाची म्हणजे फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे ज्यांच्याकडे 25 वर्षाची सत्ता होती त्यांनी याच्यावर सांगावं. हे असं जे आहे ते तुम्ही आमच्याकडे या वर्षीपासून ती सत्ता यावी. आम्ही तुम्हाला खात्री देतो की पुढच्या निवडणुकीत आम्ही तुम्हाला तक्रारीची एकही संधी ठेवणार नाही. ताई संजय वागेरे ज्या वार्डात राहतात, प्रभागात राहतात, संजय वागेरे तिथे एकही उमेदवार दिलेला नाही. त्यांना बाय दिलाय का आपण? नाही, त्यांना बाय दिलेला नक्कीच नाही. एक उमेदवार आहे. माझे एसटीच आहे, त्यांची मिसेस ओपन मध्ये उभी आहे. पॅनल झाला नाही आपल्या, एकच उमेदवार आहे आपल्या. त्यांची मिसेस ओपन मध्ये उभी आहे म्हणून सर्व महिलांमध्ये. असं काही त्यांना बाय वगैरे द्यायचं काही कारण नाही. एवढा त्यांनी आम्हाला सुंदर अनुभव दिल्यानंतर त्यांना बाय देण्याचं काय कारण आहे? परंतु आघाड्यांच्या राजकारणामध्ये हा जो घोळ झालेला आहे
की एक उमेदवार दिला आणि तिथे पुन्हा अजून त्यांनी दुसरा उमेदवार देणं असे जे प्रकार त्यांच्याच विरोधात आपण दिलाय महिला उमेदवार महिला दिल्या. हा मग वाघेरेंच्या विरोधात उमेदवार दिलाय दिलाय, महिला उमेदवार. बाय वगैरे अजिबात नाही. थँक्यू थँक्यू